नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार, भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या पत्रकार परिषदेस उपस्थित सन्माननीय खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब, विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार गिरीशजी व्यास, रिपाईचे अध्यक्ष सन्माननीय वाघमारे साहेब, धरमपाल मिश्रा, चंदन गोसावी, सर्व मंचावरील पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, गेले 10 दिवस पश्चिम महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर मराठवाड्याचा दौरा करत काल यवतमाळ, आज वर्धा करत आज या ठिकाणी आपल्यासमोर मी उपस्थित आहे। या मतदारसंघामधून संदीप जोशी हे भारतीय जनता पार्टी आणि युतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। ही निवडणूक केवळ नागपूरकरांच्या दृष्टीने नव्हे, भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने नव्हे, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक म्हणून ही निवडणूक आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकांकडे पाहिलं जाते। कारण ही निवडणूक उद्याच्या महाराष्ट्राची दिशा, उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी निवडणूक म्हणून पाहिलं जाते। याचं कारण 5 वर्ष सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार होतं आणि त्या सरकारच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये एक राज्यानं विकास पाहिला, एक विकासाची वेगळी गती मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होती, हे सर्व जनतेने पाहिलेलं आहे। मग शेतकऱ्यांचा विषय असेल, महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विदर्भामध्ये तर विकास आणखी गतीनं होता। कारण या ठिकाणी गतीची 2 चाकं होती। एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि गडकरी साहेब केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे विदर्भात तर प्रचंड गतीनं विकास होत होता। गडकरी साहेबांनी रस्त्याचं जाळे या ठिकाणी विणले आणि अशा प्रकारची एक चांगली कारकीर्द 5 वर्षाची, आणि ती कारकीर्द झाल्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं। खरं म्हणजे नैसर्गिकरित्या शिवसेना भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली होती आणि अनैसर्गिकरित्या काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत हे सरकार आलं। ठीक आहे, त्यांनी राज्यकार चांगला जनतेसाठी करावा अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवानं 1 वर्ष आता काही दिवसांनी या सरकारला पूर्ण होईल, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्याही दृष्टीनं समाधानी सरकार देऊ शकलं नाही। ना शेतकरी समाधानी, ना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची विकासाची जी कामं चालू होती ते पुढे नेण्याचा प्रयत्न, उलट स्थगिती देऊन महाराष्ट्रातील पूर्णपणे विकास कामं ठप्प केलेत। महिलांच्या बाबतीत अत्याचार जे महाराष्ट्रात होत आहेत, विनयभंग होत आहेत, बलात्कार होत आहेत, आज क्वारंटाईन सेंटरवर सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग झालेत आणि एकंदर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आला। म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा पूर्णपणे बोजवारा या ठिकाणी उडाला आहे। आपण बघाल शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत काय चाललंय, परीक्षा घ्याव्यात घेऊ नये, शाळा सुरू कराव्या सुरू करू नयेत, ऑनलाईन घ्यावं तर ऑनलाईनची पूर्णपणे व्यवस्था नाही। अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या समस्या आहेत। काही दिवसापूर्वी आंदोलन झालं विजेच्या बिलवाढीच्या संदर्भात। आपण बघाल की जी गोष्ट ग्राहकांनी राज्यातल्या मागितलीच नव्हती, त्या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांनी घोषित केलं कॅबिनेटच्या चर्चेचा आधार देऊन 100 युनिटपर्यंत वीज मोफत देऊ। काय झालं त्या घोषणेचं? ती दिली नाही, वीज सवलत त्या ठिकाणी वीज बिलांमध्ये देऊ, तीही दिली नाही।
उलट पक्षी वाढीव बिलं कशी योग्य आहेत ती तुम्हाला भरावीच लागतील अशा प्रकारची सक्ती करत एक जुलमी राजवट किंवा या ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं सरकार हे काम करते। या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की फडणवीस साहेबांची 5 वर्षाची कारकीर्द, महाराष्ट्राला विकासाकडे नेत असतानाचं चित्र आणि ही 1 वर्षाची कारकीर्द महाराष्ट्राची भकास अवस्था करणारे हे महाविकास आघाडीचं सरकार यातला फरक दाखवणारी निवडणूक आहे। कारण ही सत्ता आल्यानंतर ही पहिली निवडणूक राज्यात होती आणि त्यामुळे या 5ही ठिकाणी ज्या निवडणुका होत आहेत त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या सगळ्या अव्यवस्थेमुळे, सरकारच्या त्या ठिकाणी निष्क्रियतेमुळे महाराष्ट्रातली जनता त्रस्त झाली, संतप्त आहे आणि त्यांचा उद्रेक मताच्या माध्यमातून, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही एवढी प्रबळ आहे की आपलं मत हे मतपेटीत त्या ठिकाणी जनता ठरवत असते आणि ती ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून मी त्या अर्थानं ही निवडणूक महत्त्वाची आहे असं या ठिकाणी सांगितलं। आणि म्हणून तसं पाहिलं तर हा मतदारसंघ परंपरागत भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार राहिलेला मतदारसंघ राहिलेला आहे। विजय तर होईल, परंतु विजय हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होणार आहे। याचं कारण जनतेची नकारात्मकता सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभी राहिल्याचं ह्या विदर्भात, पूर्व विदर्भात सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून चित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। त्यातच्या तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारची एकवाक्यता नाही, पूर्णपणे गोंधळानं भरलेलं सरकार आहे। ऊर्जा मंत्र्यांनी त्या ठिकाणी खुलेआम सांगितलं, वडेट्टीवारांनी सांगितलं, बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की आम्ही वीज माफीची, मोफत वीज देण्याची 100 युनिटपर्यंत फाईल पाठवली होती प्रस्ताव, परंतु अर्थमंत्र्यांनी, अर्थ खात्याने मान्य केला नाही, सरकारने मान्य केला नाही। एसटीच्या बाबतीत जर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला, अनिल परिवहन मंत्री तात्पुरता होईना का दिलासा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला। 1000 कोटी मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी पॅकेज उपलब्ध करून दिलं। मग अशा प्रकारचं सत्तेत असताना पॅकेज उपलब्ध करून घेणं या ठिकाणी काँग्रेसला का जमलं नाही, तर काँग्रेसला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सहकार्य सत्तेत असून होताना असं दिसत नाही। मग एक तर काँग्रेसचं ऐकत नाहीत, एक तर काँग्रेसला बाजूला ठेवलं जातं, या काँग्रेसही त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस नाही, सत्तेच्या लाचारीपोटी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी असंच मान्य करायचं ठरवलेलं दिसतंय। आणि अशा प्रकारे विसंवादानं, गोंधळानं भरलेलं हे सरकार आहे। कोविडच्या बाबतीत आपण बघाल की देशभर आज कोविड प्रत्येक राज्य कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होत आहेत, तरी अजूनही सरकार चाचपडतंय। अजूनही लॉकडाऊन उठवायचा की लॉकडाऊन ठेवायचा याच्यावर निश्चिती नाही आणि पूर्णपणे या ठिकाणी संभ्रमावस्था या सरकारच्या एकूणच कारभारामध्ये त्या ठिकाणी दिसते। आणि अशा या पार्श्वभूमीवर निश्चितपणे संदीप जोशी हे जे या विधान परिषदेचे पदवीधरांचं नेतृत्व करणार आहेत ते उमेदवार म्हणून उजवे आहेत, पक्ष संघटना म्हणून कार्यकर्त्यांची फळी आज प्रचंड ताकदीनं, निष्ठेनं काम करते। भारतीय जनता पार्टीच्या मागे जनाधार बिहारसहित जो पूर्ण देशभर उभा राहिला आहे तेही एक वातावरण आहे, विश्वासाचं वातावरण आहे। आणि या सगळ्या बाजू या ठिकाणी जमेच्या ठरत मला वाटतं एक ऐतिहासिक मताधिक्य घेऊन राज्यामधल्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये आत्तापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करून विजय संदीप जोशी प्राप्त करतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। ते क्रीडा क्षेत्रात काम आहे, महापौर म्हणून तर सामाजिक काम या शहरात आहेच, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील, अशा विविध विषयांमध्ये त्या ठिकाणी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या पदवीधरांचं ते नेतृत्व करतील हा विश्वास देतो। 2 गोष्टी या सर्व दौऱ्यांच्या दरम्यान मी या ठिकाणी ज्या पश्चिम महाराष्ट्रात सांगितल्यात, मराठवाड्यात सांगितल्यात, त्या व्याससाहेब आपण भविष्यामध्ये करणार आहोत। की आज पदवीधरांची निवडणूक आहे, पदवीधरांसाठी जर तो पदवी घेऊन बाहेर आला, पदवीची भेंडोळी हातात घेतो, पण त्याला नोकरीची शाश्वती कुठे नसते, अशा वेळेला पदवीधराने आपलं सर्टिफिकेट पदवीचं प्राप्त केल्यानंतर निश्चित कालावधीमध्ये त्याला नोकरी मिळण्यासाठी त्या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं केलं जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या पदवीधराला जर उद्योग व्यवसाय छोट्या मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर मी एका जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे, अनेक बँका आमच्या परिवारातील संबंधित आहेत,
या सर्व बँकांचं कन्सोर्शियम करून त्या ठिकाणी अर्थपुरवठा करण्याची व्यवस्था उभी करणं आणि शासनाच्या ज्या योजना वेगवेगळ्या आहेत त्या या उद्योग व्यवसायाशी त्याच्या निगडीत करून त्याला उद्योजक म्हणून उभं करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं राहील, जेणेकरून तो पदवीधर उभा राहील, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्यातली जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल आणि त्याच्या माध्यमातून काही जणांना रोजगार मिळेल. ह्या दोन गोष्टी येणाऱ्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये जिथे जिथे पदवीधर मतदारसंघ आहेत किंबहुना महाराष्ट्रात ह्या दोन गोष्टी पक्षाच्या माध्यमातून उभ्या केल्या जातील. आपले प्रश्न विचार. काल पंतप्रधानांनी जो आढावा घेतला कोरोनाचा, त्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की भाजपला आवरा, कारण जे राजकीय आंदोलन करतं त्याच्यामुळे कोरोनाचा उद्रेक वाढू शकतो. जरा तुमच्या लोकांना समजतं त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं? एक गोष्ट खरी आहे की उद्धव साहेबांना त्या ठिकाणी आवरायला सांगायला लागलं. मला वाटतं महाराष्ट्रातले जे अनेक प्रश्न उभे राहिलेत, कोविडच्या माध्यमातून अनेक समस्या उभ्या राहिल्यात, त्या आवरा. त्या ठिकाणी आंदोलनं होत आहेत, याचा अर्थ सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी झालं आहे आणि म्हणून जी जी जनतेच्या हिताची आंदोलनं उभी राहत आहेत आणि त्याच्यामध्ये आंदोलन करणं हे या ठिकाणी त्यांना त्रासदायक होतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची अर्जव करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आले. आता आमच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी नीट माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आंदोलन कशासाठी का करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या त्या विनंतीचं काय करायचं ते पंतप्रधान ठरवतील. पण एक गोष्ट मान्य केली की या ठिकाणी जनता त्रस्त आहे, रस्त्यावर उतरले, भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या हाताबाहेर आवरण्याच्या पलीकडे गेलं आहे आणि म्हणून पंतप्रधानांना ते तशा प्रकारची विनंती करतायत. ही एक वस्तुस्थिती या निमित्तानं जनतेसमोर आली. मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. आज सरकारने जाहीर केलेली प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय होईल, त्याच्यावर स्टँड काय दिली? नाही, 100% बीजेपी मराठा आरक्षणाच्या बाजूनं पहिल्यापासून उभी राहिली. इतकंच नाही तर हायकोर्टात टिकेल अशा प्रकारचं आरक्षण देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत मेहनत घेऊन परिश्रम घेऊन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका सर्वश्रुत आहे, बाजूनं आहे. या ठिकाणी आम्ही असंही सांगितलं होतं की आपण ज्या भरती प्रक्रिया असेल तर त्यामध्ये मराठा समाजासाठी ज्या आरक्षित विद्यार्थ्यांसाठी जागा असतील ते पर्सेंटेज बाजूला काढून आपण इतर समाजावरही अन्याय करू नका. मग ओबीसी असेल, SC असेल, म्हणजे दोन्ही समाज त्या ठिकाणी समाधानी राहतील. त्यांची परीक्षा होईल, हा निकाल लागेल त्यावेळेला तो बॅकलॉग भरला जाईल. परंतु यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं काही देणं घेणं नाही, बेरोजगारांचं. यांना मराठा समाज, ओबीसी समाज झुजवत ठेवायचा आहे, वाद निर्माण करत ठेवायचा आहे आणि तेच काम त्यांचं चाललेलं आहे. आणि त्या धर्तीवर त्यांच्या जो अंतस्थ हेतू होता या मराठा समाजाच्या बाबतीत, कारण केंद्रामध्येही ज्या वेळेला त्या ठिकाणी तारखा होत्यात अनेकदा या ठिकाणी वकील हजर राहिले नाहीत, यावरून यांच्या मराठा समाजाच्या संवेदना कळतात आणि तो उद्रेक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये, युवा संघटनांमध्ये महाराष्ट्रामध्ये झाला आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहाल एक संतप्त प्रतिक्रिया भावना आज मराठा समाजाच्या मध्ये उमटलेली आहे आणि त्याची किंमत या ठिकाणी त्या महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागणार आहे. आणि हे पदवीधरांची जी निवडणूक आहे त्याही ठिकाणी मी मराठवाड्यात काल होतो. मराठवाड्यामध्ये मला अनेक विद्यार्थी, तरुण त्या ठिकाणी मराठा समाजातील भेटले. त्यांनी सांगितलं सतीश चव्हाण त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्या मतदारसंघाचे, परंतु आम्ही या ठिकाणी मराठा समाजासाठी सतीश चव्हाण त्या ठिकाणी सरकारमध्ये काही भूमिका निभावली नाही. आणि आता तर आजचा हा निर्णय झाल्याने मला वाटतं एकतर्फी मराठा समाजातील पदवीधर तरुण तरुणी या ठिकाणी या सरकारला हितेच ट्रेलर त्या ठिकाणी दाखवून देतील. प्रवीणजी, आपल्या बाजूला डॉक्टर महात्मे बसलेले आहेत, त्यांचीही धनगर आरक्षणाची मागणी आहे, त्याचं काय करणार? धनगर आरक्षणाच्या बाबतीत तो विषय टेक्निकली अडकलेला होता. तथापि धनगर समाजाच्या उन्नतीसाठी 1000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी देऊन धनगर समाजाच्या विकासाचा प्रयत्न केला. दुर्दैवानं या सरकारने त्या 1000 कोटीच्या अंमलबजावणीवर पण त्या ठिकाणी पाणी फिरलं. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण देत असताना अनेकदा आश्वस्त केलं की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
परंतु तो विषय निकाली लागेपर्यंत 1,000 कोटीचं पॅकेज देऊन धनगर समाजाप्रती भारतीय जनता पार्टीची आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका त्या ठिकाणी त्यावेळेला स्पष्ट केलेली आहे. सर, आपण मागच्या इलेक्शनमध्ये पण म्हटलं होतं की आम्ही इतक्या करोड नोकऱ्या देऊ. यावेळेस पण आपलं हे आहे की एका निश्चित वेळेस पदवीधरांना देऊ. तर हे मागच्या वेळेस तर उलट ज्या होत्या नोकऱ्या त्या पण केल्या. हे कसं शक्य होईल? हा विषय या ठिकाणी आपण बघाल की गेल्या वेळेला स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक गोष्टींना त्या ठिकाणी तरुण स्किल तयार झालेले आहेत. परंतु शेवटी इंडस्ट्री येणं अनेक करार त्या ठिकाणी कंपन्यांशी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाने केलेत. परंतु प्रक्रिया सो करून उद्योग उभे राहून हे जे स्किल तरुण आहेत ते त्या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये जातील. सरकारी नोकऱ्या ह्याही त्या ठिकाणी लिटिगेशनमध्ये आरक्षणमध्ये थांबलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं सरकारी नोकऱ्यांसंदर्भात सुद्धा देवेंद्रजींनी भूमिका घेतली, परंतु कोर्टामध्ये त्या ठिकाणी थांबलंय आणि त्याच्यामुळे बेरोजगारांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कालही त्या ठिकाणी गंभीर होती, आजही आहे आणि या पदवीधरांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी भविष्यामध्ये नियोजनबद्ध या ठिकाणी या तरुणांसाठी आम्ही काम करू. सरनाईकवर आज जी शेवट. पहिली चौकशी जी झाली त्यावर आज संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की 100च्या वर लोकांची ते लिस्ट यादी ते केंद्राला देणार आहे. कधी देणार आहेत? आज त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया त्यात तुमचंही नाव असले हो, असू दे ना, 100% उद्याच द्या, उद्याच द्या. असं खोट्या याद्या बिद्या आता देवेंद्रजींनी सांगितलं की बाबा ती यादी द्या, तुम्ही नुसते बोलताय. आज 3रा दिवस आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो जरा लवकर द्या. म्हणजे कोण आहेत नेते, काय आहेत ते लोकांसमोर जाऊ द्या ना. म्हणजे मीडियासमोर फक्त बोलण्यासाठी आपण बोलतो की प्रत्यक्षात त्या ठिकाणी काय आहे आणि असलं तर एकदा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाऊ द्या. दरेकर साहेब, दानवे साहेबांनी म्हटलं की सरकार 2-3 ना हा प्रश्न कसा राहिला अजून? आणि शरद पवार साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की दानवे साहेब ज्योतिषी कधीपासून झाले बा, आम्ही सरकार 5 वर्षात चालवू. एकीकडे आपण म्हणता की राज्यात असंतोष आहे, दुसरीकडे पवार साहेब उभे आहेत, ते म्हणतात 5 वर्ष चालेल. नेमकं काय घडणार आहे? नाही, एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादीला सरकार 5 वर्ष चालेल हे बोलावंच लागेल. कारण या सरकारमध्ये सगळ्यात बेनिफिशरी जास्त जर कोण असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तर या जी सत्ता जी काय चालते ते राष्ट्रवादी त्यांच्यामार्फत चालवते. त्याच्यामुळे ही गाडी टिकवणं 3 चाकी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काँग्रेसला काही महत्त्व नाही, स्थान नाही, त्यांचं कोण ऐकत नाही, त्यांना विकासासाठी निधी दिला जात नाही. आणि त्याच्यामुळे जरी सत्ता गेली तर उद्या काय होणार आहे सगळ्यात पहिलं प्रश्नचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्हाला बोलतात सत्ता येणार कार्यकर्त्यांसाठी बोलतात, तसं हेही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर जे आता मुंगळे काही चिटकण्याचा प्रयत्न करत आहेत तर तेही त्या ठिकाणी राहिले पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारची भूमिका आहे. परंतु या सरकारमध्ये पूर्णपणे विसंवाद आहे. खाली वरून ते त्या ठिकाणी एकी दाखवत असले तरी आतून खूप काही पोखरले गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे हा कौल ज्या वेळेला मतदारांचा, पदवीधरांचा किंवा शिक्षकांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये येईल त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी स्फोट होईल आणि या ठिकाणी आपापसातील विसंवादाने हे सरकार पडेल. आणि ज्या दिवशी पडेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षम सरकार बनवायला त्या क्षणीच तयार असेल आहे. पण 2 महिन्यात सत्ता परिवर्तन होईल का? 2 महिन्यात होईल का सत्ता परिवर्तन? शेवटचे 2-3 प्रश्न. जेवढी केंद्राने महाराष्ट्राला मदत केलेली आहे, PPE किट असेल, मास्क असेल, त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला असेल, तो या ठिकाणी दिलेला आहे. मी आकडेवारी आता आणलेली आहे, ते आपल्याला देऊ शकतो. केंद्रानं इतर राज्यांना मदत करताना आपल्याही राज्याला केलेली आहे. उलट पक्षी केंद्रानं जी मदत केली, उदाहरणार्थ त्या ठिकाणी काही यंत्रसामुग्री दिली, त्या ठिकाणी ती वापरण्याची क्षमता असलेली लोक हे तयार करू शकले नाहीत. आज या ठिकाणी राज्याला ST घाण ठेवून, म्हणजे डेपो घाण ठेवत होते, आता ST घाण ठेवून त्या ठिकाणी 2,000 कोटीचं कर्ज उभारत आहेत. मोदी साहेबांनी त्या ठिकाणी 1.25 लाख कोटीपर्यंत कर्ज उभारण्याची एक विशेष परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण या अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं कर्ज उभारण्याची मान्यता दिली, तरी पण या ठिकाणी कर्ज उभारत नाहीत. आणि प्रत्येक वेळेला काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं. मग तुम्ही सत्ता कशासाठी घेतलीत?
प्रत्येक गोष्ट केंद्राकडे बोट दाखवणार असेल, केंद्र तर आपली जबाबदारी पार पाडतंय, प्रत्येक वेळेला पाडतंय, पाडत राहील. परंतु या ठिकाणी आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवायचा, केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करायचा, कधी त्या ठिकाणी राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद निर्माण करायचा, कधी त्या ठिकाणी विषय निघाले की आव्हानाची भाषा करायची आणि मूळ विषयात कोरोनात आणि इतर विषयात जे अपयश आलंय ते झाकण्यासाठी एक नियोजनबद्ध अशी खेळी या ठिकाणी या मंडळींची आहे. प्रवीणजी, असं वाटत नाही का की शेवटचं की राज्यामध्ये विरोधी पक्ष असेल, केंद्राकडनं जर मदत कारण आपत्ती नियोजना आपत्ती व्यवस्थापनामध्ये केंद्र सरकारकडनं निधी मिळणे अपेक्षित असते, तसा नियम आहे, तर तो योग्य प्रमाणात मिळावा असं तुम्हाला वाटत नाही का? एक आणि दुसरं असा यावर होतोय की ईडी म्हणजे शासकीय यंत्रणांचा जो वापर आहे हा केंद्र सरकार जाणीवपूर्वक आपल्याला फायद्यासाठी करतात. काय परत शेवटचं काय? हां, एक गोष्ट तुम्हाला मी केंद्राच्या बाबतीत सांगितलं, आपत्ती व्यवस्थापनाचा निधी जो NDRFचा असतो तो केंद्राच्या माध्यमातून येत असतो. जे निसर्ग वादळ कोकणामध्ये जे आलं त्याला सगळ्यात प्रथम केंद्राच्या माध्यमातूनच मदत त्या ठिकाणी आली, त्यांचं पथक आलं, तपासणी करून गेली, ती मदत त्या ठिकाणी दिलेली आहे. केंद्राच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात जास्तीत जास्त, मी तुम्हाला आकडेवारी आता आणलेली नाही, मुंबईच्या एका डिबेटमध्ये माध्यमांच्याच माध्यमातून ती मांडली होती, त्या ठिकाणी झालेली आहे. केंद्रानं जी मदत करणं अपेक्षित असते ती मदत केंद्राने या ठिकाणी केलेली आहे. ज्या GSTच्या बाबतीत बोलतात, GST कोरोनाच्या परिस्थितीत त्या ठिकाणी कमी जमा झालेला असताना सुद्धा जो त्या ठिकाणी कॉम्पन्सेट करणं आवश्यक असतो तो अपेक्षेपेक्षा जास्त दिलेला आहे. हे मी जबाबदारीनं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. त्याच्यामुळे केंद्रानं भूमिका 100% निभावलेली आहे. अजून ज्या गरजा असतील त्या संदर्भात आम्ही केंद्राशी त्या ठिकाणी मागण्या केल्यात. देवेंद्रजी असतील, गडकरी साहेब बोलत आहेत. दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी म्हणालात की ईडीचा वापर या ठिकाणी करतोय. मी कालही मीडियाशी बोललो, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा प्रकारचं कोणाची इच्छा असली तरी आपलं संविधानानं दिलेली लोकशाही एवढी मोठी आहे की ते प्रत्येक नागरिकाचा हक्क त्या ठिकाणी संरक्षित केला गेलेला आहे. त्याच्यामुळे कुणाला लहर आली कुठल्या पक्षाला, कुठल्या सत्तेला, की उद्या तुमच्यातला कोणालाही त्या ठिकाणी ईडी बोलवेल असं होत नसतं. ईडी बोलवत असताना स्वायत्त संस्था आहे, त्यांच्याकडे एक तर त्या ठिकाणी तक्रारी आल्या असल्यास, त्यांच्याकडे काही दस्तऐवज उपलब्ध असतील, त्यांच्याकडे कुठल्या केसेसच्या अनुषंगाने चौकशी असू शकते. आपली एवढी संविधान या ठिकाणी ताकदीचं आहे की कोणाला वाटलं कुठल्या पक्षाला म्हणून कुणालाही त्या ठिकाणी जाऊन छापे मारा आणि ईडी बोलवावं अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला वाटतं आपल्या लोकशाहीचा अपमान होईल. त्या ठिकाणी या स्वायत्त संस्था त्यांच्या परीनं त्या ठिकाणी ते काम करत असतात. इथे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. या ठिकाणी ईडी स्वायत्त संस्थेने त्यांच्या स्तरावर केलेली ती कारवाई आहे. शेवटचा प्रश्न. भाजपचे अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत आणि चांगल्या नेत्यांचं वावडतं केलं जात आहे. काल पवार साहेब गडकरी यांचं पण नाव घेतलं, काय म्हणतात? नाही, राजकारणामध्ये हे बघा पक्षात येत असतात, पक्षात जात असतात आणि त्याच्यामुळे पक्षात मिळत असतो तोपर्यंत पक्ष चांगला असतो, पक्षातून निघून गेल्यावर त्या ठिकाणी पक्ष वाईट असतो. आज माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं भारतीय जनता पक्षामध्ये आला, पण ही पूर्वीच्या पक्षाला कधी शिव्या दिल्या नाहीत किंवा राज ठाकरे साहेबांवर कधी टीका केली नाही. याचं कारण माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा पण काही वाटा असेल, त्या पक्षाने नाव दिलेलं असतं. त्याच्यामुळे राजकारणातले नेते सोयीने आम्ही बोलत असतो. त्या ठिकाणी पक्षाने दिलं, 40 वर्षे दिलं, चांगलं. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की वाईट आहे. हे सगळ्या पक्षात त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे वाळवंट वगैरे कोणाचं वाळवंट होतं बोल चंद्रशेखर बावनकुळे शेवटचं आता हा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं राजकीय पुनर्वसन केव्हा होईल? चंद्रशेखर बावनकुळे महत्त्वाचे आमचे नेते आहेत. हे आपल्याला आता दिसत असेल ते पक्षाचे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत, सरचिटणीस आहेत आणि महामंत्री प्रदेशाचे आहेत. म्हणजे प्रदेशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं स्थान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन झालेलं ऑलरेडी आहे आणि पक्षाच्या प्रक्रियेमध्ये जे जे असेल ते पक्ष पातळीवर आमचं नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेत राहील. एक प्रश्न झाला, एक प्रश्न झाला, एक प्रश्न त्याचा हं? जुने मनसैनिक आहात आपण आणि आता भाजपामध्ये आहात. चर्चा जी सुरू आहे BMC बद्दल की मनसे आणि बीजेपी सोबत यावी अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. आपली काय भूमिका आहे? जर मनसेची साथ घेतली तर बीजेपीला फायदा होईल का? तर मला वाटतं हे खूप प्रीमॅच्युअर स्टेटमेंट होईल. अजून निवडणुकीला 1.5 वर्ष त्या ठिकाणी आहे.
आणि राजकारणामध्ये प्रत्येक दिवस त्या ठिकाणी सिच्युएशन बदलत असते आणि त्याला मला वाटतं खूप लवकर स्टेटमेंट होईल. निवडणुकीच्या वेळेला योग्य तो निर्णय पक्ष पातळीवर वरिष्ठ नेते घेतील.